महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सध्या फ्रॅक्चरला गंभीर सांगत ऑपरेशनचा सल्ला। अनुभवहीन डॉक्टरमुळे रुग्णाचे आरोग्य धोक्यात। चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचे जीव धोक्यात। चुकीचा सल्ला देणारे डॉक्टर मारवाल यांची रुग्णांसोबत अरेरावी। रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची गरज। मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय जिल्ह्यातील तालुक्यात एकमेव असे रुग्णालय बनले आहे, जिथे आमदार हरीश पिंपळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने येथे ग्रामीण भागातून उपचार घेण्याकरिता येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते। मात्र येथील डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना धास्ती बसली असून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे। 2 दिवसांपूर्वी अंदाजे 10 ते 15 वर्षीय मुलाच्या पायाला इजा झाल्याने मुलाचे पालक नितीन टाले हे श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय येथे आपल्या मुलाला घेऊन उपचारार्थ आले असता त्यांना आपल्या मुलास येथील डॉक्टरांना दाखविले, परंतु येथील मारवाल नामक डॉक्टरांनी मुलाच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर असून त्यात पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिल्याने रुग्ण व पालक धास्ताविले। तर याच रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी नॉर्मल फ्रॅक्चर असून घाबरण्याचे कारण नसल्याचा सल्ला देऊन सहानुभूती दिली आहे, परंतु हाड तज्ञ असलेले डॉक्टर मारवाल यांची रुग्णांसोबत वागण्याची पद्धत व्यवस्थित नसल्याने रुग्णांना जायचे कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे। सदरहू डॉक्टर मारवाल अरेरावीची भाषा वापरत असून अलीकडेच बातमीकरांसाठी रुग्णालयात गेलेल्या प्रसार माध्यमांनाही उद्धटपणाची वागणूक दिल्याने अशा वर्तनाच्या डॉक्टरांमुळे रुग्णालयाची बदनामी होत असून डॉक्टर मारवाल यांची रुग्णालयातून हकालपट्टी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। परवा मुलाला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात आलो होतो। एक्सरे काढून संबंधित दोन्ही हाड तज्ञ असलेल्या डॉक्टरांना दाखविला असता डॉक्टर मारवाल यांनी मोठे फ्रॅक्चर असून पिन टाकून ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला, तर दुसऱ्या सहकारी डॉक्टरांनी छोटे फ्रॅक्चर असून ते प्लास्टरने बरे होईल असे सांगितले। या संदर्भात डॉक्टर मारवाल यांना विचारणा केली तेव्हा ते अरेरावी करायला लागले। बाईट महाराष्ट्र टुडे 24 करिता प्रतिनिधी दीपक थोरात, मूर्तिजापूर। नाही ते कसं तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या। असं फ्रॅक्चर वगैरे असं हे नसते। ते कसं असते की आपण पेशंटला पाहतो, त्याच्यावरून आपण एक्सरे रिपोर्ट आणि ह्या 2 गोष्टी कोरिलेट करून ठरवतो की फ्रॅक्चर आहे किंवा मुडलेला वगैरे आहे। हा तो एक आपला एक्सपिरियन्स असतो, त्यानुसार आपण पेशंटला पाहून आणि ते एक्सरे रिपोर्ट कोरिलेट करून करतो। आता कसं असतं एक्सरे रिपोर्ट 100% शुअर नसतो, म्हणजे तोही आता आपल्याकडे जो एक्सरे रिपोर्ट ते मुंबईवरून रिपोर्टिंग करतात, बरोबर आहे। तर त्याच्यामुळे कसं आहे की त्यांनी काही पेशंट बघितलेलं नसते, तर ते आपण बेसिकली पेशंटला पाहून आणि हे करून ठरवतो किंवा फ्रॅक्चर आहे नाही आहे। पेशंटचे कंप्लेंट्स म्हणजे पेशंटला पाहून तिथे तपासून वगैरे हे ठरवतो आपण। नाही त्याला फ्रॅक्चर आहे, मायनर आहे, पण ते कसं आहे की ते बोटाला आहे फ्रॅक्चर त्याच्या। आता रिपोर्ट तर सांगितलं तर नाही आहे, पण आता कसं आहे आपण त्याला सुजन आहे, पेन आहे, त्याच्या मुवमेंटला खूप पेन आहे, कारण त्याला दाबल्यानंतर खूप दुखत होतं। तर मग याच्यानंतर कसं असते की नाही कसं आहे की प्रत्येकाचं नॉलेज आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स हा सगळा वेगळा होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडंसं याच्यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते। असं काही असं त्याच्यामध्ये काही असं चुकीचं वगैरे बरोबर असं कधी नाही, असं ते व्हेरिएशन येऊ शकते। एक नॉलेजचा वगैरे थोडंसं हे होतो। सकाळी ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये आलो आणि अब्दुल सरांना भेटलो, तर अब्दुल सरांनी मला प्लास्टर बांधण्याकरता सांगितलं आणि सांगितलं की बा हे प्लास्टर तुम्हाला 21 दिवसाचं बांधून देतो आम्ही। तर मी 3 ते 4 तासापासून बाहेर वाट पाहत आहे। त्याच्यानंतर मी ते दुसरे सर आहेत विशाल सर येदवर यांना भेटलो आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा हे तुम्ही मारवाल सरांना भेटा। आणि मारवाल सरांना ज्यावेळेस भेटलो तर मारवाल सरांनी मला उत्तर असं दिलं की हे माझं काम नाही आहे, त्याच्यातलं मला काही समजत नाही, तुम्ही पुन्हा सरांना भेटा। मी मूर्तिजापूरमध्ये राहतो, सुनील पांडुरंग शितोळे स्टेशन विभाग, सुनील पांडुरंग शितोळे स्टेशन विभाग। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।